महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। जालन्यात सुरू असलेल्या उपोषणस्थळीच बंजारा समाजाची दिवाळी। उपोषणस्थळी बंजारा समाजाकडून पारंपरिक वेशभूषेत चुलीवर स्वयंपाक, तर बंजारा समाजातील अविवाहित मुली जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा पारंपरिक मेरा लागणार। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील 4 दिवसांपासून जालन्यात सुरू आहे विजय चव्हाण यांचं उपोषण। जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। जालन्यात सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषणस्थळीच बंजारा समाजाकडून दिवाळी साजरी केली जात आहे। उपोषणस्थळी बंजारा महिलांकडून पारंपरिक वेशभूषेत चुलीवर स्वयंपाक केला जात आहे, तर बंजारा समाजातील अविवाहित मुली जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा पारंपरिक मेरा देखील मागणार आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील 4 दिवसांपासून जालन्यात विजय चव्हाण या तरुणाचं आमरण उपोषण सुरू आहे। त्याच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात असल्यामुळे बंजारा समाजाकडून निषेध म्हणून उपोषणस्थळी स्वयंपाक करत दिवाळी साजरी केली जात आहे। आज उपोषणस्थळीच बंजारा बांधवाकडून दिवाळी साजरी होते, मेरा देखील जिल्हाधिकाऱ्याकडे मागण्यात। नेमकी काय संकल्पना आहे आणि काय सरकारला काय सांगू? आम्हाला फक्त आमचे जे भगिनी आहेत, जे अविवाहित आहेत, त्यांच्या माध्यमाने शासनाला सांगायचं की ते आता संदीप भाऊंनी सांगितलं की शासनाकडे आमचा जो हिशोब आहे 79 वर्षाचा, मुळामध्ये आम्ही या देशामध्ये 4 राज्यामध्ये एसटी मध्ये आहोतच आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही हैदराबाद गॅजेट एका समाजाला लागू केलं आणि त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे। मग एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळणंच गरजेचं आहे आणि शासन नुसतं झोपून आहेत। आमचे 56 आंदोलन झाले, 56 मोर्चे झालेत, 10 ते 20 लोकांनी या ठिकाणी उपोषण केले, त्याला शासनाने साधी भेट दिली नाही। त्यानंतर आमचे 4 तरुणांनी त्यांचं आत्महत्या करून त्यांचा प्राण त्याग केला आरक्षणासाठी, त्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। तर शासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही इथून पुढे आमचा जो हा आंदोलन आहे हा उग्र रूप धारण करेल। शासनाला आम्ही गुडघ्याला टेकवल्याशिवाय राहणार नाही। आपण तांड्यामध्ये मेरा जे असतात मुली त्या नायकाकडे मागतात, तिथं कोणाकडे मेरा मागणार नाही? मेरामध्ये काय मागणी असणार? गावामध्ये तांड्यामध्ये आम्ही नायकाकडे मेरा मागतात। आमच्या भगिनी जे अविवाहित आहेत ते त्यांना वर्षभरामध्ये काय पाहिजे ते सगळं आणि त्यांचं कल्याण होण्यासाठी ते मेरा असतं। या ठिकाणी शासनाकडे आमचे मेरा मागण्याचं या वेळेस महिलांनी ठरवलंय, भगिनींनी ठरवलेलं आहे आणि जो 79 वर्षाचा आमचा हिशोब आहे की शासनाकडे राखीव आहे। 3 वेळेस नाईक साहेब असताना बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून शासनाकडे शिफारस केलेली आहे केंद्र शासनाकडे, तो जो ठराव आहे अद्याप प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये बंजारा समाजाला एसटी आरक्षण दिलेले आहे, ते आमचं हक्काचं आहे। ते मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे कलेक्टर मार्फत शासनाकडे मेरा मागत आहोत की आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्यावं, एसटी आरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर आमच्या काही इतर मागण्या आहेत त्या आम्ही सविस्तर निवेदन कलेक्टर साहेबाला देणार आहोत। कलेक्टर साहेबांनी निवेदन घेतलं नाही, कलेक्टर साहेब तिथं आले नाही, तर आम्ही त्यांच्या दरवाजावर ते निवेदन ठेवून येणार आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।